खामगाव परिसरात दमदार पावसाने पेरणीला वेग. शेतकऱ्यांनी कापूस लागवडीला केली उत्साहात सुरुवात. 24 तासात 30.02 मिलीमीटर पावसाची नोंद. काळ्या मातीचे पूजन करून बळीराजा शेतात उतरला. बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील खामगाव परिसरातील मागील 24 तासात 30.02 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हंगामातील एकूण पाऊस 47.04 मिलीमीटर पर्यंत पोहोचला आहे. सलग व मुरलेल्या पावसामुळे पेरणीस पोषक वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. खामगाव तालुक्यातील सिरसगाव देशमुख परिसरातील शेतकरी विनायक टिकार यांनी सकाळी काळ्या मातीचे पूजन करून कापूस लागवडीला सुरुवात केली. रोहिणी व मृग नक्षत्रात पावसाने हुलकावणी दिल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सोयाबीनऐवजी कापूस पिकाची निवड करताना बाजारभाव, हवामान आणि उत्पादन क्षमता याचा विचार केल्याने शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान कृषी तज्ज्ञांनी पुढील काळात हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने पेरणी करण्याचा सल्ला दिला. महाराष्ट्र न्यूज 1 साठी उपसंपादक रंजना राठोड, बुलढाणा. तर तुमचं नाव काय आणि कसं पाहताय पाऊस जो 2 दिवसात झालेला आहे? माझं नाव विनायक टिकार. या 2 दिवसामध्ये खामगाव परिसरामध्ये समाधानकारक पाऊस झालेला आहे. 6 इंच जवळपास पाऊस झालेला आहे. 2 दिवस पावसाने शेतकऱ्यांना चांगली साथ दिली, समर्थ साथ दिली आणि त्यामुळे आता आमच्या परिसरामध्ये शेतकऱ्यांनी पेरणीची सुरुवात केलेली आहे. कसं तुमची पेरणीचं नियोजन आहे इतक्या वर्षापासून? मागच्या वर्षी काय केलं, या वर्षी काय आहे? मागच्या वर्षी मी सोयाबीनची लागवड केली होती. जवळपास 30 तारखेला माझी मागच्या वर्षी या शेतामध्ये सोयाबीनची लागवड झालेली होती आणि मागच्या वर्षी पाऊस जरा लवकर आल्यामुळे शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा पेरण्या ह्या 30 तारखेपर्यंत आटोपलेल्या होत्या. कपाशीची मी आता अशा शेतामध्ये लागवड करत आहे आणि जवळपास 15 दिवस माझी कपाशीची लागवड पावसाच्या प्रतीक्षेमुळे उशीर झालेला आहे लागवड करायला. आज मी पाऊस पडल्यामुळे माझ्या शेतामध्ये कपाशी लागवड करत आहे. मागच्या वर्षी सोयाबीन किती आली होती आणि कसं प्रमाण कमी जास्ती होते या भागामध्ये? सोयाबीनचं मी दरवर्षी या शेतामध्ये लागवड करतो, पण उत्पादन हे दरवर्षी कमी कमी होत गेलं होतं. मला जे सुरुवातीला 18 ते 20 पोते सोयाबीन व्हायचं या 2 एकरामध्ये, ते जवळपास मागच्या वर्षी 12 पोत्यापर्यंत 12 क्विंटलपर्यंत कमी झालं आणि त्यामुळेच मी आता कपाशी पेरण्याचा निर्णय घेतला यावर्षी. एक शेवटचा प्रश्न की हा पाऊस झालेला आहे, तुमच्याकडे ठिबक आणि तुम्ही पाऊस दोघांवर अवलंबून आहे. हो. जे आता फक्त कोरडवाहू आहे त्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? कोरडवाहू शेतकऱ्यांना मी हेच सांगू शकतो की हा पाऊस सर्वत्र सारखा पडलेला नाही, कुठे कमी जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांनी येणाऱ्या पावसाची चाहूल घ्यावी, पावसाचे अंदाज घ्यावे आणि त्याप्रमाणे आपल्या शेतीच्या पेरणीचं नियोजन करावं, जेणेकरून दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर, बळीराजांवर ओढवणार नाही.